रामकृष्ण हरी सर्वांना. मी युवा कीर्तनकार श्रद्धा सदानंद पुजारी. तर आज आहे नवरात्री सिरीजचा दुसरा एपिसोड, म्हणजेच नवरात्राचा दुसरा दिवस. आणि आजच्या दिवशी मा दुर्गा ज्या देवीचा अवतार घेऊन येतात त्या म्हणजे ब्रह्मचारिणी देवी. ब्रह्म म्हणजे तप आणि आचरणी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी. मग त्या देवी कोण होत्या? तर त्या देवींना भगवान शिवजींना पती म्हणून प्राप्त करून घ्यायचं होतं. त्यावेळेस नारदजींनी देवींना सांगितलं, हे माते, जर तुम्हाला भगवान शिवजींना प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला घोर तपस्या करावी लागेल. त्यावेळेस माता पर्वतावर जाऊन तप करू लागल्या आणि त्यांनी थोडे दिवस नाही तर 10,000 वर्ष तप केलं. तप करताना त्या पूर्ण निर्जला राहिल्या. फक्त बिल्वपत्रीचं जे पान होतं ते ग्रहण करायच्या. नंतर त्यांनी ते सुद्धा ग्रहण करणं सोडून दिलं. मग सगळे देवताजण ऋषीजण म्हणू लागले, हे देवी, तुमची तपस्या सफल झालेली आहे, तुम्ही आता जाऊ शकता, तुम्हाला महादेवजी भेटतील. त्यावेळेस देवी म्हणू लागल्या, नाही, जोपर्यंत साक्षात महादेवजी येत नाही तोपर्यंत मी माझी तपस्या खंडित करणार नाही. मी माझी तपस्या तशीच चालू ठेवणार. मग महादेवजी प्रसन्न झाले आणि देवीकडे आले आणि देवीला म्हणले, देवी, तुम्हाला काय वरदान मागायचं आहे ते मागा. त्यावेळेस देवींनी इच्छा केली. मग शिवजींनी त्यांना वरदान दिलं आणि शिवजी म्हणाले, तुम्ही तपस्या करताना बिल्वपत्री खाऊन तपस्या केली, मग ती तुम्ही खाल्ली, त्यामुळं मी स्वतः देखील ती अर्पण करून घेणार. म्हणून आपण शिवजींना बिल्वपत्री अर्पण करत असतो. तर हा झाला देवींचा दुसरा अवतार. या अवतारामध्ये महिषासुराचा वध करण्यासाठी देवी ब्रह्मचारिणीचं रूप घेऊन येतात. रामकृष्ण हरी सर्वांना.